6 लक्षणं सांगतात की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे. कुलदेवी तुमच्या घरात जागरूकपणे निवास करते. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का, ती आपल्या घरामध्ये योग्य त्या जागी व्यवस्थित आहे हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय. तर जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला पण आपण कुलदेवी म्हणतो. पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, कुणाची कुलदेवी मोहटा देवी असेल, तर कुणाची रेणुका देवी, तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल. तर घरानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते. जर कुलदेवी नाराज असेल तर त्या घरांमध्ये वादविवाद होतात, घरांमध्ये भांडणं होतात, घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही, संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घरामध्ये निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा देवी प्रसन्न होते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून पूजा करावी. म्हणजे तिची साधी पूजा करा, तिला नैवेद्य दाखवा, तिच्या समोर दिवा लावायला अजिबात विसरू नका. ज्या घरातील कुलदेवी ही त्या घराण्यावर कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरातील कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. म्हणजे त्या घरात त्यांनी जे काही काम हातात घेतलं असेल ते काम पूर्णत्वास जातं, ते काम थांबत नाही, त्यांना त्या कामामध्ये सफलता मिळते. ज्यांना काही कामांमध्ये अडचणी येत असतील, कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकत आहे. त्यामुळे काय करायचं, वर्षभरातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीला जाऊन यायचं. म्हणजे आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जिथे आहे तिथे जायचं आहे. तिथे दर्शन तुम्ही करून आलात की देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या सदस्याने का होईना नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे. कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात. त्या घरामध्ये गृहकलह म्हणजे भांडणं होत नाहीत. त्या घरातील स्त्रिया पुरुष यांचा सन्मान करतात, पुरुष सुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात. त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेते. घरामध्ये सतत खटके उडतात, भांडणं होतात किंवा अगदी आपण म्हणतो ना, आपल्याला शांतता लाभली पाहिजे. जर घरात शांतता नसेल तर आपल्याकडून काही चुकतं हे आपण समजून घ्यायचं असतं. पण ज्यांना आपण घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते, घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं, म्हणजे थोडक्यात काय, त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरातील व्यक्ती एकदम चांगल्या राहतात, मिळून मिसळून राहतात, तर साहजिक कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं, घरी कधी जातो असं होणं स्वाभाविक आहे. तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी त्या व्यक्तीवर प्रसन्न आहे. यानंतरचं चौथं लक्षण असं आहे की त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा ज्या घरांमध्ये मुलगा किंवा मुलगी व्हावी, म्हणजे थोडक्यात काय, बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नाही. तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे. कुलदेवीचा घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे. कारण कधी काय होतं, काही जणांच्या घरी मूलबाळ होण्यासाठी नवसं करावी लागतात. शारीरिक सुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो, कोणतीही अडचण नसते, तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर मूल होत नाही, तर हे सुद्धा देवी नाराज असण्याचं लक्षण असतं.
यानंतर पाचवं लक्षण आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची व जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो किंवा कुलदैवत असो तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली, कुणी कितीही आपल्या घरावर करणी बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीही कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरात अजिबात प्रवेश करू शकत नाही. यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं लक्षण असं आहे की कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर कुलदेवीच आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल, नाराज असेल तर ती अवश्य त्याचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते. आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनी, आपल्या आजी आजोबांनी किंवा आपल्या आई वडिलांना पैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं. तर वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते. तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत कुलदेवी नक्कीच देत असते. कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे.